नमस्कार, आपले स्वागत आहे IITIमध्ये. तर लास्ट लेक्चरमध्ये किंवा लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की PLC म्हणजे काय आणि त्याचे वेगवेगळे टाईप्स आपण बघितले होते, बरोबर. तर आता या PLCला आपल्याला प्रोग्राम करावा लागतो, बरोबर. तर PLC प्रोग्रामिंग म्हणजे काय ते आपण थोडक्यात बघू, ठीक आहे. तर आजचा टॉपिक आहे PLC प्रोग्रामिंग. तर PLC प्रोग्रामिंग म्हणजे काय, तर थोडक्यात इथं लिहिलेलं आहे की PLC प्रोग्रामिंग इज द प्रोसेस ऑफ रायटिंग इन्स्ट्रक्शन्स, ठीक आहे. तर हे काय करतोय आपण, रायटिंग इन्स्ट्रक्शन्स फॉर प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर. म्हणजे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं, हा काहीतरी PLC असतो आणि याच्यामध्ये आता हे कम्युनिकेशन पोर्ट्स आहे, याला आपण केबल कनेक्ट करून लॅपटॉपने प्रोग्राम टाकतो, बरोबर. तर याच्यासाठी प्रोग्राम बनवायचा आहे आपल्याला. याच्यामध्ये जो प्रोग्राम आपण टाकणार आहे त्याला आपण PLC प्रोग्रामिंग म्हणतो थोडक्यात. आणि हा काय करतो, कंट्रोल द मशीन अँड इंडस्ट्रियल प्रोसेस ॲटोमॅटिकली. म्हणजे तुमचं मशीनचं जे काही प्रोसेस आहे किंवा इंडस्ट्रियल प्रोसेस आहे ती काय करतो, ॲटोमॅटिकली कंट्रोल करणार. कशी करणार, आपण जसा प्रोग्राम बनवला तसा. तर लॅपटॉपमध्ये तुम्हाला प्रोग्राम बनवायचा आहे आणि तो ह्या PLCमध्ये टाकायचा आहे, याला म्हणतो आपण थोडक्यात PLC प्रोग्रामिंग. आता प्रोग्रामिंगमध्ये जर आपण आलो तर काय आहे, याच्यामध्ये वेगवेगळे टाईप्स आहेत. तर टाईप्स ऑफ PLC प्रोग्रामिंग असतात वेगवेगळ्या. जशा आपल्या वेगवेगळ्या भाषा आहेत, बरोबर. तर आपल्या हिंदी, इंग्लिश, मराठी, तमिळ, तेलुगू ह्या वेगवेगळ्या भाषा आहेत, ठीक आहे. जी गोष्ट मी मराठीत बोलू शकतो तीच हिंदीमध्ये पण बोलू शकतो, इंग्लिशमध्ये पण बोलू शकतो, ठीक आहे. तर त्याचप्रकारे PLCमध्ये प्रोग्रामिंग करण्याच्या पण वेगवेगळ्या भाषा आहेत असं आपण म्हणू शकतो. तर त्याच्यातली पहिली भाषा कोणती आहे तुमची, तर त्याला म्हणतो आपण लॅडर डायग्राम, ठीक आहे. त्याला शॉर्टमध्ये म्हणतो LD किंवा लॅडर लॉजिक पण म्हणतो. आणि एकदम फेमस लँग्वेज आहे आणि बरेचसे 90% प्रोग्रामर हीच डायग्राम वापरतात, लॅडर लॉजिक. ही का वापरतात हे मी तुम्हाला सांगतो. आणखी समजायला सोपी आणि लिहायला पण सोपी. त्याच्यानंतर फंक्शनल ब्लॉक डायग्राम FBD असतं, स्ट्रक्चरल टेक्स्ट म्हणजे ST, सिक्वेन्शियल फ्लो चार्ट SFC आणि इन्स्ट्रक्शन लिस्ट IL, बरोबर. तर ह्या अशा वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत. आता याच्यातलं नेमकं कोणती प्रोग्रामिंग लँग्वेजेस कशी काम करते, कशी असते, तर ते थोडक्यात बघू आपण, ठीक आहे. तर आपण जास्त करून लॅडरच वापरतो, पण बाकीच्या लँग्वेजेस पण कशा असतात याचा तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू भेटेल, ठीक आहे. तर त्यातली पहिली डायग्राम कोणती आहे, लॅडर लॉजिक, ठीक आहे, किंवा लॅडर डायग्राम पण आपण म्हणतो. तर लॅडर लॉजिक इज अ ग्राफिकल लँग्वेज. ही काय एक ग्राफिकल लँग्वेज आहे, दॅट लुक्स लाईक एन इलेक्ट्रिकल सर्किट. म्हणजे आपण रिले लॉजिक बघितलं, तर रिले लॉजिक बनवा किंवा हार्डवायरिंगमध्ये जे लॉजिक बनवलं तेच आपण सॉफ्टवेअरमध्ये मांडणार, याला म्हणायचं सिम्पल लॅडर लॉजिक, ठीक आहे. याच्यामध्ये काय असतात, दोन व्हर्टिकल लाईन असतात. ही एक व्हर्टिकल लाईन झाली, ही एक व्हर्टिकल लाईन झाली, याला आपण काय म्हणतो, रेल म्हणतो. आणि ही आडवी लाईन झाली, याला रंग म्हणतो, बरोबर. तर याच्यामध्ये आपण ह्या दोन लाईनमध्ये लॉजिक लिहित असतो, यालाच काय म्हणायचं, लॅडर लॉजिक. त्याच्यामध्ये आता सिम्पल काय घेतलेलं आहे, एक स्टार्ट बटन घेतलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे आपण होल्डिंग केलेलं आहे. स्टार्ट बटन घेतलं, एक स्टॉप बटन घेतलं आणि मोटर घेतली. स्टार्ट बटन दाबल्यावर काय होणार, माझं मोटर चालू होणार, बरोबर. आणि इथं हे होल्डिंग होतं. आणि स्टॉप बटन दाबल्यावर माझं होल्डिंग तुटतं. म्हणजे जे आपण रिले लॉजिक याचं बनवू शकतो, म्हणजे जे रिले लॉजिक बनवणार तेच आपण सॉफ्टवेअरमध्ये मांडणार, याला म्हणायचं थोडक्यात लॅडर डायग्राम, ठीक आहे. दुसरी लँग्वेज काय असते, दुसरी लँग्वेज आहे फंक्शनल ब्लॉक डायग्राम, ठीक आहे. तर फंक्शनल ब्लॉक डायग्राममध्ये पण दोन प्रकार पडतात. तर एक प्रकार असा आहे की आपण युजर डिफाईन फंक्शन ब्लॉक बनवू शकतो, बरोबर. म्हणजे तुमचं एखादं मशीन आहे, त्याला एक लॉजिक लागतं आणि अशाच 50 मशीन्स आहे. तर एका मशीनचा एक फंक्शन ब्लॉक बनवून घ्या आणि त्या 50 ठिकाणी रिपीट करा, तर ती एक फंक्शनल ब्लॉक आपण युजर डिफाईन बनवू शकतो. आणि एक दुसरा प्रकार आहे FBD युजेस ब्लॉक्स कनेक्टेड बाय लाईन्स. म्हणजे काय, हे ब्लॉक्स आपण बनवतो, किंवा बनवतो म्हणण्यापेक्षा ब्लॉक्स ऑलरेडी असतात आणि ते आपण लाईन्सनी कनेक्ट करतो आपल्या रिक्वायरमेंटनुसार, आपल्याला जसं लॉजिक पाहिजे, बरोबर. तर याच्यामध्ये अँडचा फंक्शन ब्लॉक असतो, ऑरचा असतो, टायमरचे असतात, म्हणजे वेगवेगळे फंक्शन ब्लॉक असतात, ते आपल्याला कनेक्ट करायचे. आता खाली एक डायग्राम दिलेली आहे. आता इकडं जर बघितलं तुम्ही, तर हा काय झाला माझा, ही लॅडर डायग्राम झाली आत्ता आपण बघितली तशी, ठीक आहे. फक्त हा NC इकडं होता, त्याला काढून इकडं टाकलं मी. पण स्टार्ट बटन दाबल्यावर तुमचा आउटपुट चालू होणार आणि स्टॉप बटन सोडणार, तर ही लॅडर डायग्राम झाली, बरोबर. आता हीच लॅडर डायग्रामचं काय, तुम्ही फंक्शनल ब्लॉक डायग्राम तुम्हाला अशीच बनवायची. तर फंक्शनल ब्लॉक डायग्राममध्ये काय, हा ऑरचा एक ब्लॉक आहे, हा नॉटचा ब्लॉक आहे, अँडचा ब्लॉक आहे, बरोबर. तर आता हे ब्लॉक कसे काम करतात, आता ऑर म्हणजे काय, आता स्टार्ट पुश बटन आणि आपली मोटरची होल्डिंग हे दोन्ही काय पॅरलल आहे, बरोबर.
तर हे ऑर ब्लॉक झाला. ऑर म्हणजे काय, स्टार्ट बटन किंवा माझं रनचं होल्डिंग, तर हे दोन्ही काय केलं, पॅरललला टाकलं, म्हणून ऑरचा ब्लॉक झाला. त्याच्यानंतर इथं स्टॉप बटनाचा एन सी म्हणजे काय झालं, एन सीच्या तिथं नॉटचा ब्लॉक लावला, म्हणजे नॉट स्टॉप पुश बटन, म्हणजे पुश बटनाचा एन सी लावला. आणि हे दोन्ही सर्किट काय आहेत एकमेकांच्या, आता हा स्टॉप बटन झाला आणि हे दोन पॅरलल सर्किट झाले, हे दोन्ही एकमेकांच्या काय आहेत, आपले सिरीजमध्ये आहेत, म्हणून हे दोन्ही काय केले, दोन्ही अँड ब्लॉक लावले आणि इकडं साईडला काय केलं, आउटपुट चालू केलं. म्हणजे काय झाले, हे अँडचा ब्लॉक, ऑरचा ब्लॉक, नॉटचा ब्लॉक, हे काय केलं, या लाईन्सनी कनेक्ट केला, बरोबर. तर याला काय म्हणतो आपण, फंक्शनल ब्लॉक डायग्राम थोडक्यात, बरोबर. तर या पद्धतीने आता याच्यामध्ये सोपी कोणती वाटते तुम्हाला, लॅडर का फंक्शनल, ठीक आहे, लॅडर सोपी वाटते, त्याच्यामुळे लॅडर जास्त वापरतात. दुसरं आता तिसरी लँग्वेज काय, स्ट्रक्चरल टेक्स्ट, ठीक आहे. तर स्ट्रक्चरल टेक्स्ट म्हणजे काय, हे कोडिंग बेस लँग्वेज. कोडिंग बेस म्हणजे काय, जर तुम्हाला सी प्रोग्रामिंग, सी लँग्वेज जे आय टीचे लोक वापरतात, ठीक आहे, सी प्रोग्रामिंग करतात सुरुवातीला कॉलेजचे पुरा कम्प्युटर ब्रांचचे, तर तुम्ही सी लँग्वेज ऐकलं असेल, तर सी लँग्वेज प्रकारचीच एक लँग्वेज प्रकारे आपण लिहितो ती लॉजिक, त्याला म्हणतो आपण स्ट्रक्चरल टेक्स्ट, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय, आपल्याला स्टेटमेंट लिहावं लागतं, लॉजिक लिहावं लागतं. आता आपण सिम्पल लॅडर कशी बनवतो, की दोन यनो मला एकत्र घ्यायचे, तर याच्यामध्ये काय करणार, दोन यनो आपण सिरीजमध्ये टाकतो, तर याच्यामध्ये काय होणार, इफ स्टार्ट बटन इक्वल टू ट्रू, म्हणजे काय, माझं स्टार्टचं बटन ट्रू झालं आणि स्टॉप बटन म्हणजे स्टॉप बटन फॉल्स आहे, बंद आहे, तर देन इथं काय वापरलं, देन, इफ, देन, एल्स असे हे फॉर्मॅट असतात. तर या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बसवावं लागतं, तेव्हा काय होणार, तुमचं पुश बटन चालू आहे आणि स्टॉप बटन बंद आहे, तेव्हा काय होणार, तुमची मोटर चालू होणार, मोटर इक्वल टू 1, एल्स नाही तर काय होणार, मोटर बंद असणार. तर या स्टेटमेंटमध्ये तुम्हाला लॉजिक लिहावं लागतं, याला काय म्हणायचं, सिम्पल स्ट्रक्चरल टेक्स्ट, बरोबर. त्याच्यानंतर पुढची लँग्वेज काय आहे, पुढची लँग्वेज आहे सिक्वेन्शियल फ्लो चार्ट. तर याच्यामध्ये तुम्ही काय, सिक्वेन्शियल फ्लो चार्ट इज अ स्टेप बाय स्टेप ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ प्रोसेस, म्हणजे तुमची जी पण काही प्रोसेस होती त्याचं काय, स्टेप बाय स्टेप आपण रिप्रेझेंटेशन दाखवतो. स्टेप्समध्ये काय येतात, ॲक्शन्स येतात, ट्रान्झिशन म्हणजे तुमचं चेंज होतं आहे, कंडिशन टू मूव्ह नेक्स्ट, म्हणजे एका कंडिशनून तुम्ही दुसऱ्या स्टेपवर जाता, त्याला ट्रान्झिशन म्हणतात. ॲक्शन म्हणजे ॲक्च्युअल तुमचं लॉजिक एक्झिक्यूट होते, तर आणि हा फ्लो चार्ट दाखवतात, ठीक आहे. आता पहिले काय झालं, स्टार्टचा फ्लो चार्ट, इनिशिएट असं म्हणतो आपण याला, ठीक आहे. त्याच्यानंतर काय, इनपुट 1, आता इथं जर तुम्ही लॅडर डायग्राम बघितली, त्याचं रिप्रेझेंटेशन सिक्वेन्शियल फ्लो चार्टमध्ये दिलं आहे, म्हणजे स्टार्ट झालं, त्याच्यानंतर इनपुट ऑन झाल्यावर काय झाली, पहिली स्टेप आउटपुट ऑन झालं, म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये इनपुट ऑन झाल्यावर माझं आउटपुट ऑन झालं, बरोबर. दुसऱ्या याच्यामध्ये काय, आउटपुट 1 ऑन आहे, म्हणजे पहिलं सिक्वेन्स कंप्लीट झाला, त्याच्यानंतर इनपुट 2 आलं, त्याच्यानंतर काय झालं, तुमचं इथं 2 नंबरचं आउटपुट चालू झालं, म्हणजे काय झालं तुमचं, की आउटपुट 1 कंप्लीट झालं, त्याच्यानंतर इनपुट 2 आलं आणि त्याच्यावर स्टेप 2 वरती काय होतं आहे, आउटपुट 2 ऑन होतं आहे, बरोबर. आणि त्याच्यानंतर एंड झालं. तर ह्या टाईपमध्ये काय दाखवलेलं आहे, हा सिक्वेन्स दाखवलेला आहे, कसं कसं होतं, बरोबर. तर याला काय म्हणतो आपण, सिम्पली सिक्वेन्शियल फ्लो चार्ट, बरोबर. तर हा झाला आपला सिक्वेन्शियल फ्लो चार्ट. तर हे फ्लो चार्ट आपण दाखवतो प्रत्येक प्रोसेसचा. तर हे झालं SFC. त्याच्यानंतर शेवटची लँग्वेज असती इन्स्ट्रक्शन लिस्ट. तर इन्स्ट्रक्शन लिस्ट काय, ही लो लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, PLCमध्ये वापरतात. याच्यामध्ये काय, वेअर कंट्रोल लॉजिक इज रिटन ॲज अ सिक्वेन्स ऑफ सिम्पल इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्युटेड लाईन बाय लाईन, म्हणजे एक एक लाईन याच्यामध्ये एक्झिक्यूट होत असते आणि त्याच्यानुसार तुम्ही कंट्रोल करू शकता. आणि याच्यामध्ये वेगवेगळे इन्स्ट्रक्शन्स वापरतात, LD, ऑर म्हणजे पॅरललसाठी, त्याच्यानंतर आऊट, बरोबर. आता याच्यामध्ये ही लॅडर डायग्राम आहे, बरोबर. तर ही लॅडर डायग्रामचं इन्स्ट्रक्शन लिस्टमध्ये कन्वर्जन केलेलं आहे. तर कसं, पहिल्यांदा X0 स्टार्ट बटन आहे, तर LD आला, LD म्हणजे येनो, बरोबर. त्याच्यानंतर ऑर म्हणजे काय, पॅरललमध्ये, तर ऑर Y0 हा याच्या पॅरललमध्ये लावला, तर तो ऑर आला. त्याच्यानंतर याच्या सिरीजमध्ये काय केलं, NC टाकला, तर सिरीज म्हणजे अँड वापरतात आणि तिथे NC वापरला म्हणून NAI आलं आणि X1चा NC. त्याच्यानंतर काय झालं, तुमचं आउटपुट ऑन झालं, तर हा आऊट झाला, बरोबर. तर इथं आउटपुट ऑन झालं. तर ही लँग्वेज कशी, तरी स्टेप बाय स्टेप लिहिलेली आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे इन्स्ट्रक्शन्स अशा वापरलेल्या आहेत, बरोबर. तर ही काय झाली आपली सिम्पल इन्स्ट्रक्शन लिस्ट. तर अशा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या लँग्वेज असतात. आता याच्यामध्ये तुम्ही लॅडर शिकलेले असाल, आता याच्या कंपॅरिझनमध्ये बाकीचे बघितले तर काय होतं आहे, की थोडं अवघड वाटतं आहे, बरोबर. पण त्याच्या ॲप्लिकेशननुसार ते वापरणं सोपं जातं. आता मल्टिपल तुमच्या मशीन्स असल्या, सेम लॉजिक असल्या तर फंक्शनल ब्लॉक डायग्राम वापरणार. त्याच्यानंतर स्ट्रक्चरल टेक्स्ट पण आपण बऱ्याच ठिकाणी वापरतो, मेमरी मॅपिंग वगैरे करण्यासाठी.
तर अर्धं लॉजिक तुमचं स्ट्रक्चरल टेक्स्टमध्ये लिहा मॅप पेनसाठी आणि बाकीचं लॅडरमध्ये लिहा. तर अशा पद्धतीने आपलं प्रोग्रामिंग थोडं सोपं होऊ शकतं. पण हे कधी थोडं तुम्हाला एक्सपिरियन्स आल्यानंतर, लॅडर शिकल्यानंतर, बरोबर. तर अशा ह्या 5 प्रकारच्या वेगवेगळ्या लँग्वेजेस आपण बघितल्या. लॅडर डायग्राम, फंक्शनल ब्लॉक डायग्राम, स्ट्रक्चरल टेक्स्ट आणि सिक्वेन्शियल फ्लो चार्ट, इन्स्ट्रक्शन लिस्ट. तर ह्या अशा सगळ्या बेसिक लँग्वेजेस कशा असतात त्याचं थोडं इंट्रोडक्शन होतं. याच्यानंतर आपण लॅडर डायग्राम कसं असतं, लॅडर लॉजिकचं बेसिक्स आणि एक्झाम्पल्स थोडं बघू नेक्स्ट लेक्चर्समध्ये.